करें? नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर। सर्वांना कल्पना असेल की 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूकची प्रोसेस पार पाडली आम्ही। 23 नोव्हेंबरला काउंटिंग झाला आणि रिझल्ट्स पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले। त्यानंतर 29 नोव्हेंबरला माडशिरस तालुक्याचे मरकडवाडी गावातून प्रांत आणि तहसीलदारला तिथे जे गावचे लोक होते, जे गावचे नागरिक होते, त्यांनी एक निवेदन दिला की जे रिझल्ट्स आले आहेत त्यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे, एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपरवर करून बघायचे। आजच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 त्याच्या कलम 19 20 आणि 20 कलम 19 20 आणि 20 त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला, म्हणजे आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते। बाकी कोणालाही कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे। कुठल्याही कायद्यामध्ये, कुठल्याही नियमामध्ये दुसरा कोणत्याही माणसाला असा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी, निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे। म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला। त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार। त्यामुळे 2 डिसेंबर पासून 5 डिसेंबरला प्रांत माडशिरसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला। CRPC 144 आणि आता भारतीय न्याय संहिता 163 कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला। त्याचे उल्लंघन करण्यात आला म्हणून 89 लोकांवर 89 लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल झाला। भारतीय न्याय संहिता 189 to 190 आणि 223 हे सगळे कलम मध्ये त्यांच्यावर FIR गुन्हा आम्ही दाखल केला। आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे, 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मरकडवाडीचे गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला। दुसरा, EVM बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले, बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। तो हे सगळे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे। नंबर 1 जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला, त्याचे ऑलरेडी मी उत्तर दिलं आहे। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये कलम 19 20 आणि 20 मध्ये फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी, म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी, फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी, लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाही नाहीये। कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही आहे। नंबर 2, त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या EVMच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात, त्याच्या मुभा आहे त्यांना। पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारचा मुभा कोणालाही नाही आहे। उदाहरणासाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही, त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही,
तो याचे हा असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकता. तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काम आहे, तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम आहे. पहिला उत्तर हा झाला. दुसरा जो प्रश्न बरेच लोकांनी उपस्थित केले ईव्हीएम बद्दल, ते ईव्हीएमच्या ज्या प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो. आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम बद्दल सर्व प्रकारची आम्ही जानकारी दिली आहे. तरी सुद्धा ईव्हीएम बद्दल मी पुन्हा एक वेळी त्यामध्ये काय काय सेफगार्ड्स आहे, काय काय चेक्स अँड बॅलन्सेस आहे त्याबद्दल मी विस्तारपूर्वक सांगतो. नंबर 1, ईव्हीएमच्या जे प्रोसेस सुरू असतो तर त्याच्या आम्ही म्हणतो फर्स्ट लेवल चेकिंग एफएलसीच्या जे प्रोसेस आहे ते प्रत्येक ईव्हीएम मशीनवर आम्ही एफएलसी करतो, त्याच्या फर्स्ट लेवल चेकिंग करतो. तो 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत एफएलसी झाला होता. 1 ऑगस्ट 2024 पासून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत एफएलसीचा प्रोसेस झाला होता. एफएलसीचा प्रोसेस जे आहे ते रामवाडी गोडाऊन मध्ये, सोलापूर शहरमध्ये रामवाडी गोडाऊन मध्ये झाला होता. एफएलसीचा नियम असा असते की पॉलिटिकल पार्टीजचे, राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर एफएलसी झाला पाहिजे. आम्ही त्यांना नोटीस देतो, त्या नोटीसवर त्याच्या आम्ही पोच घेतो आणि जर कोण नाही आले तर आम्ही वारंवार त्यांना कॉल करून सांगतो की तुम्ही या रामवाडी गोडाऊनला तुमच्या समोर आम्हाला एफएलसी करायचे. त्याप्रमाणे त्यांच्या समोर एफएलसी होत असते. एफएलसी मध्ये प्रत्येक मशीनला, प्रत्येक बॅलेट युनिटला आम्ही 96 वोट देतो. बॅलेट युनिटवर 16 बटन असतात, प्रत्येक बटनला आम्ही 6 वोट देतो, 96 वोट देतो. आणि अगेन हे पॉलिटिकल पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्हचे, राजकीय पक्षचे प्रतिनिधीचे समोर हा पूर्ण प्रोसेस होत असते. त्यानंतर एफएलसी मध्ये अगेन 1% मशीनवर आम्ही 1200 वोट देतो, 2% मशीनवर 1000 वोट देतो आणि पुन्हा 2% मशीनवर आम्ही 500 वोट देतो. आणि या व्यतिरिक्त जे बाकी शिल्लक मशीन आहे त्यावर प्रत्येकवर 96 वोट देतो. आणि सर्व जे प्रोसेस आहे ते राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समोर झाला होता रामवाडी गोडाऊन मध्ये. त्यांचे सही आहे, आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ आहे. त्यानंतर जे प्रोसेस असते हे एफएलसी केल्यानंतर आम्ही परत ते रामवाडी गोडाऊन मध्ये ठेवतो. त्यानंतर 22, 23 आणि 24 ऑक्टोबरला हे सर्व मशीन्स आम्ही त्या ठिकाणी पाठवलं होतं, अकलूजला पाठवलं होतं. अकलूजच्या ज्या आमच्या गोडाऊन आहे, त्या स्ट्रॉंग रूम आहे, त्या ठिकाणी आम्ही पाठवला होता. जेव्हा रामवाडी गोडाऊन आम्ही काढला होता, रामवाडी गोडाऊन उघडून आम्ही मशीन्स काढला होता, त्या दिवशी सर्व राजकीय पक्ष, जे मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांचे जिल्हा प्रतिनिधीच्या समोर आम्ही काढला होता. त्यांची सही आहे आणि आमच्याकडे व्हिडिओ पण आहे, ते नंतर आम्ही प्रेसच्या सोबत शेअर करू. रामवाडी गोडाऊनतून ज्या व्हेकल मध्ये आम्ही हे मशीन्स टाकला होता त्याचे जीपीएस वर आम्ही ट्रॅकिंग केला होता. आणि सर्व जे राजकीय पक्षचे प्रतिनिधी आहेत त्यांचे अधिकार आहे, त्यांचे हे अधिकार आम्ही प्रदान केला होता ईसीआयच्या आदेशान्वये की तुम्ही तो गाडीच्या फॉलो पण करू शकता तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये. त्यानंतर अकलूज मध्ये महाराष्ट्र राज्य वाखर महामंडल हा गोदाम मध्ये ते स्ट्रॉंग रूम स्थापित केला होता. जेव्हा त्या ठिकाणी अकलूजच्या स्ट्रॉंग रूम मध्ये हे सर्व मशीन्स पोहोचले होते 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीखला, तो 22 ऑक्टोबरला जे प्रतिनिधी उपस्थित होते राजकीय पक्ष चे, त्यांचे मी नाम सांगतो. श्री संतोष शंकर राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे हे प्रतिनिधी होते. त्या ठिकाणी ते अकलूज मध्ये उपस्थित होते. 23 तारीखला आणि 24 तारीखला श्री अनिलजी तानाजी साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षचे, श्री बाबासाहेब विश्वनाथ कारंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आणि श्री कबीर मुलानी पीआरपी पक्षचे, हे सर्व जे प्रतिनिधी होते त्यांचे समोर आम्ही मशीन अकलूज मध्ये ठेवला. त्यानंतर 9 नोव्हेंबरला ईव्हीएमचे आम्ही पेअरिंग केला होता, सीयूबीयूचे पेअरिंग केला होता. पुन्हा त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधीचे समोर हा प्रोसेस झाला होता. त्यावेळी श्री जीवन उत्तमराव जानकर, श्री तुकाराम ठवरे, श्री हरी पालवे, श्री उमेश देवकते, श्री दादासाहेब गालफाडे
हे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे समोर आम्ही ईव्हीएम पेअरिंग 9 तारीखला 9 नोव्हेंबरला केला होता. 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला आम्ही ईव्हीएमच्या कमिशनिंग केला. 10 नोव्हेंबरला श्री संतोष राऊत, श्री निलेश ननवरे आणि श्री अनिल साठे यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. ते व्हिडिओमध्ये आमच्याकडे आहे आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे. 11 तारीखला जी कमिशनिंग झाली होती त्यामध्ये जे उमेदवार आहेत, श्री उत्तमराव जे उमेदवार होते, श्री उत्तमराव शिवदास जानकर, त्यांच्याकडून जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांचे नाव श्री दत्तात्रय सुरेश येडके होता. उमेदवार श्री राज यशवंत कुमारचे प्रतिनिधी ते स्वतः उपस्थित होते. श्री दादा विश्वनाथ लोखंडे उमेदवार आहेत, ते स्वतः उपस्थित होते. ॲडव्होकेट श्री मनोज कुमार उत्तम सुरवसे हे उमेदवार आहेत आणि स्वतः उपस्थित होते. श्री त्रिभुवन विनायक धाइंजे हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब गालफाडे हे उपस्थित होते. त्यांचे समोर ईव्हीएमचा जे प्रोसेस आहे तो पूर्ण झाला होता. ईव्हीएम कमिशनिंगचा जे प्रोसेस आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्या दिवशी आम्ही ईव्हीएमच्या मशीनवर आम्ही बॅलेट पेपर टाकतो. प्रत्येक मशीनमध्ये आम्ही पुन्हा 16 वोट देतो. 16 बटन असतात बीयू वर आणि प्रत्येक बटनला आम्ही वोट देतो. आणि 5% जे मशीन आहेत ईव्हीएमचे 5% ईव्हीएम मशीनवर आम्ही 1000 वोटचे एक मॉक पोल करतो. हे 5% मशीन कुठले असतील हे आम्ही त्या ठिकाणी जे राजकीय पक्षचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी जे उपस्थित असतात त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले 5% ईव्हीएम मशीनवर 1000 वोट करायचे. आणि आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही स्वतः ते वोट बटन दाबून तुम्ही स्वतः वोट करून बघा. तर हे सर्व प्रोसेस त्यांच्या समोर आहे. ते व्हिडिओमध्ये पण आहे, त्यांची सही पण आहे. त्यानंतर मतदानच्या दिवशी अगेन आम्ही स्ट्रॉंग रूम उघडतो. 20 नोव्हेंबरला मतदान झाला होता. 19 नोव्हेंबरला आम्ही स्ट्रॉंग रूम उघडतो. त्या दिवशी परत राजकीय पक्षचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच आम्ही उघडला होता. व्हिडिओ आणि त्यांची सही आमच्याकडे आहे. 20 नोव्हेंबरला पोलिंग झाला होता. मार्कडवाडी गावमध्ये 3 मतदान केंद्र आहे. मतदान केंद्र नंबर 96, 97 आणि 98. त्यामध्ये 96 मतदान केंद्र क्रमांक 96 मध्ये 4 पोलिंग एजंट उपस्थित होते. पोलिंग एजंट कोण असतात? प्रत्येक कॅन्डिडेट त्यांचे पोलिंग एजंट कुठल्याही बूथवर अपॉइंट करू शकतात आणि ते पूर्ण दिवस बूथमध्ये हजर असतात. ते 4 लोक हजर होते. मतदान केंद्र क्रमांक 97 मध्ये पुन्हा 4 लोक हजर होते. 4 पोलिंग एजंट होते आणि 98 मध्ये 3 पोलिंग एजंट होते. यामध्ये ज्या उमेदवारांनी पूर्ण प्रोसेसवर आक्षेप घेतला आहे त्यांचे पण पोलिंग एजंट उपस्थित होते. त्यांचे पण नाम आणि सही आमच्या समोर आहे. आता ऍक्च्युअल पोल सुरू करण्यापूर्वी नियम असा आहे की आम्हाला मॉक पोल करायची असते. प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते मशीनवर 50 वोटच्या मॉक पोल करतात आणि ते पोलिंग एजंटचे समोरच करावे लागते. आणि त्या दिवशी एवढे हे 4 आणि 3 लोक 96, 97 आणि 98 मध्ये उपस्थित होते. त्यांच्या समोर मॉक पोल झाला. मॉक पोलचा रिझल्ट आम्ही त्यांना दाखवतो की ज्या कॅन्डिडेटला जेवढे मतदान केलंय तेवढे मत ईव्हीएम मध्ये आला किंवा नाही. आणि त्यानंतर मॉक पोल सर्टिफिकेट बरोबरपणे योग्य पद्धतीने कंडक्ट झाला आहे आणि कुठलीही चूक नाही आहे त्याचे आम्ही मॉक पोल सर्टिफिकेट घेतो. आणि ते सर्टिफिकेटवर हे सर्व पोलिंग एजंटचे जे उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सही पण आहे. तो पण आमच्याकडे आहे. तर त्यांच्या समोर मॉक पोल झाला आहे आणि त्यानंतर ऍक्च्युअल पोल सुरू झाला आहे. मॉक पोल मध्ये त्यांनी सही करून दिला आहे की कुठल्याही प्रकारच्या रिझल्ट मध्ये तफावत नाही आहे. ज्या कॅन्डिडेटला जेवढे वोट दिला तेवढे रिझल्टची बटन दाबून तेवढे रिझल्ट ईव्हीएम मध्ये डिस्प्ले झाला. त्यानंतर 23 तारीखला पुन्हा सीलिंग करताना मॉक पोल जेव्हा आम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये सील करतो सर्व राजकीय पक्षचे लोकप्रतिनिधी होते, राजकीय पक्ष प्रतिनिधी होते आणि त्यांचे सही आणि व्हिडिओ आमच्याकडे आहे. 23 तारीखला काउंटिंग झाला. मी एक वेळी सांगून देतो. 20 नोव्हेंबरला जेव्हा सील करण्यात आले तर स्ट्रॉंग रूम जेव्हा सील बंद करण्यात आलेला होता त्या दिवशी श्री महादेव विजय कावडे आणि श्री निलेश सूर्यकांत ननवरे हे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. व्हिडिओमध्ये आहे आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे.
23 नोव्हेंबरला आम्ही काउंटिंगसाठी स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडला आणि त्या दिवशी उमेदवार श्री उत्तमराव शिवदास जानकरचे प्रतिनिधी श्री अर्जुन सिंग मदन सिंग मोहिते पाटील उपस्थित होते. उमेदवार श्री कुमार आनंदा लोंढेचे प्रतिनिधी श्री संजय दिनकर मगर उपस्थित होते आणि उमेदवार श्री राम विठ्ठल सातपुतेचे प्रतिनिधी श्री केशवराज कल्याणराव पाटील उपस्थित होते. त्यांचे समोर आम्ही स्ट्रॉंग रूम उघडला होता. काउंटिंग सुरू असताना काउंटिंग एजंट्स प्रत्येक कॅन्डिडेटला अधिकार आहे ते प्रत्येक बूथवर काउंटिंग एजंट अपॉइंट करू शकतात. बूथ क्रमांक 96 मार्करवाडी त्यामध्ये मतमोजणी प्रतिनिधीचे नाव श्री विराज प्रकाश निंबाडकर, श्री आकाश भीमराव सावंत, श्री शंभूराजे केशवराव पाटील, श्री धनंजय तुकाराम साठे, श्री काशीलिंग नेताजी ठवरे, श्री सौरभ लालासाहेब वाघमारे हे सर्व जे काउंटिंग एजंट होते, मतमोजणी प्रतिनिधी होते, हे बूथ क्रमांक 96 मार्करवाडीसाठी हे काउंटिंग एजंट होते आणि त्या दिवशी ते उपस्थित होते. बूथ नंबर 97 वर श्री रिसवाडकर अमर सदानंद, श्री शेडके दत्तात्रय विठोबा आणि बूथ नंबर 98 वर श्री BD सालगुडे पाटील, श्री रामकृष्ण बाडासो कदम, श्री बाडासो पराडे हे मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. नियमप्रमाणे जेव्हा एक टेबलवर आम्ही त्या बूथचे मशीन आणतो, काउंटिंग एजंटकडे 17C च्या फॉर्मच्या झेरॉक्स असतात. त्यामध्ये ते मॅच करू शकतात की ईव्हीएम वर जे टोटल दाखवत आहे किती वोट पडला आहे ते 17C वर तेवढेच वोट आहेत किंवा नाही हे तिघही बूथवर 96, 97 आणि 98 बूथ क्रमांकवर मार्करवाडीमध्ये तो मॅच झाला होता. 17C मध्ये जेवढे टोटल वोट नमूद होते तेवढेच ईव्हीएम मध्ये दाखविण्यात आला आणि कुठल्याही राऊंडमध्ये कुठल्याही काउंटिंग एजंटनी कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. आरोकडे एकही ऍप्लिकेशन नाही आहे. कुठल्याही आक्षेप पूर्ण प्रोसेसमध्ये 23 तारीखमध्ये संध्याकाळीपर्यंत जेव्हापर्यंत काउंटिंग संपला नाही एकही काउंटिंग एजंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. त्यानंतर अगेन हे सगळे जे सील आहेत ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधीचे समोर मशीन अगेन सीलबंद करण्यात आलेला होता. आता हे पूर्ण प्रोसेसमध्ये FLC फर्स्ट लेवल चेकिंग जे ऑगस्ट महिन्यामध्ये झाला आणि 23 तारीखच्या संध्याकाळीपर्यंत जेव्हा काउंटिंगचा रिझल्ट डिक्लेअर झाला, प्रत्येक टप्प्यामध्ये जे राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांना अभि सहभागी करून घेतलं आहे. त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस झाला आहे. मॉक पोल जे आहे ते 6 ते 7 वाजता आम्ही मॉक पोल ठेवतो. मॉक पोल मध्ये तिघं बूथमध्ये 96, 97, 98 मार्करवाडीचे बूथमध्ये आम्ही त्यांचे प्रतिनिधीचे समोर पोलिंग एजंटचे समोर मॉक पोल करून घेतला आहे. त्यानंतर ऍक्च्युअल पोल सुरू झाला आहे. मॉक पोल मध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबडच्या कुठल्याही त्यांनी हे नाही दिला. मॉक पोल सर्टिफिकेटवर त्यांची सही आहे. त्यानंतर प्रश्न असा आहे की ऍक्च्युअल पोल मध्ये गडबड करण्याचे आक्षेप ते कसा घेऊ शकतात. तो ईव्हीएमचा हा एक भाग झाला ज्यामध्ये आम्ही सर्व सांगितलं की जे एक प्रोसेसमध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधीला सहभागी करून त्यांचे समोर आम्ही सर्व प्रोसेस करतो. नंबर 1. नंबर 2, ईव्हीएमच्या जे टेक्निकल ऍस्पेक्ट आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो. बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग आहे आणि असं आहे तसं आहे. आता 2 प्रकारची गोष्टी असतात. एक मॅलफंक्शन ईव्हीएम झाला, मॅलफंक्शनिंग झालं त्यामध्ये, आणि एक टॅम्परिंग आहे. मॅलफंक्शनिंग म्हणजे काय झाला की जेव्हा आम्ही तो मशीनला तयार करतो कुठल्या प्रकारच्या आम्हाला चूक दिसली, ऑन नाही झाला, रिझल्ट डिस्प्ले नाही झाला, बॅटरी कमी दाखवला, अशा प्रकारची चूक दिसते. ते आम्ही FLC मध्ये पण आम्हाला चूक दिसते आणि कमिशनिंग करताना त्यामध्ये पण काही प्रमाणात जे माझ्या माहितीप्रमाणे 0.4%, 0.4% CU मध्ये काही तांत्रिक टेक्निकल फॉल्ट झाला होता. BU मध्ये पण 0.6, 0.7% झाला होता आणि VVPAT मध्ये 1.2% झाला होता. हे जे मशीन्स आले जे मॅल फंक्शनिंग आहेत त्यावेळी ते काम करत नव्हते, त्याला मी बाजूला काढतो. ते मशीन नंबरच्या सोबत आम्ही पॉलिटिकल पार्टीला ती यादी देतो की हा अमुक अमुक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये हा जे मशीन आहे ते खराब झाले आहेत आणि त्यांचे एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे. हा मॅल फंक्शनिंग मशीन झाले. दुसरा भाग आहे टॅम्परिंग. टॅम्परिंग म्हणजे काय झालं की तुम्ही वोट एक कॅन्डिडेटला देतो पण रिझल्ट जे आहे ते दुसऱ्या कॅन्डिडेटला दिसते. आजपर्यंत एकही असा केस कोणालाही सापडला नाही आहे.
कुठल्याही मॉकपोल असो जेवढे चेकिंग झाले आहेत एकही असा केस सापडला नाही आहे. ईव्हीएम जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्याच्या बॅटरी संपू शकते, रिझल्ट नॉट डिस्प्ले, त्याच्या डिस्प्ले युनिट हे खराब होऊ शकते. पण असा एकही केस नाही आला आहे की वोट एक कॅन्डिडेटला गेला आहे आणि त्यानंतर तो रिझल्ट दुसऱ्या कॅन्डिडेटला दाखवला आहे. आणि हे सगळे प्रोसेसमध्ये FLC मध्ये प्रत्येक दिवला 96 वोट देऊन 1% ईव्हीएमला 1200 वोट देऊन 1%, 2% ईव्हीएमला 1000 वोट देऊन त्यानंतर 2% ईव्हीएमला 500 वोट देऊन त्यानंतर कमिशनिंग मध्ये प्रत्येक प्रत्येक कॅन्डिडेटला 1-1 वोट देऊन 5% मशीनमध्ये 1000 वोट देऊन आणि त्यानंतर पोलिंग डेच्या दिवशी मॉक पोलमध्ये प्रत्येक मशीनमध्ये 50 वोट देऊन हे प्रत्येक मध्ये. आणि हे सर्व प्रोसेसमध्ये जसं मी सांगितलं राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवारचे प्रतिनिधी त्यांच्या समोर हे प्रोसेस झाला आहे. कुठल्याही पूर्ण भारतमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, सोलापूरमध्ये कुठेही असं दिसला नाही की मॉक पोलमध्ये किंवा कमिशनिंग किंवा FLC मध्ये वोट तुम्ही दुसऱ्या माणसाला देता आणि तुमच्या हे दुसऱ्या माणसाला जातात. नंबर 1. नंबर 2, जे ईव्हीएम मध्ये जे मायक्रो कंट्रोलर असतो दॅट इज वन टाइम प्रोग्रॅमेबल. वन टाइम प्रोग्रॅमेबल मध्ये काय म्हणजे काय झालं की एक वेळी तुम्ही प्रोग्राम लिहिला तर त्याला तुम्ही चेंज नहीं करू शकत. तो दैट इज बर्न्ट ऑन द मेमोरी चिप, आप उसको चेंज नहीं कर सकते. प्रोग्राम जो है तोच आहे. आणि त्याचे जे सोर्स कोड आहे तो आम्ही इंडिपेंडेंट एक्सपर्ट पॅनल द्वारा इलेक्शन कमिशन से जो इंडिपेंडेंट है, मतलब असे एजन्सी जे इलेक्शन कमिशनशी काहीच त्यांचे घेण देण नसते, ते पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे. ते लोक ते सोर्स कोड आणि प्रोग्रामच्या स्वतः चाचणी करतात आणि त्यानंतर तो ईव्हीएम मध्ये टाकल्या जातात. ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारच्या वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, कुठल्याही एक्सटर्नल पोर्ट नाही आहे. तो हॅकिंगचा प्रश्न कुठेही तुम्हाला निर्माण नाही झाला पाहिजे. हॅकिंगचा प्रश्न उठताही नाही आहे, काय की इंटरनेट नाही आहे, ब्लूटूथ नाही, तर हॅकिंग करणार कसा तुम्ही. हा नंबर 3 हॅकिंग बद्दल झाला. ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये आम्ही ठेवतो ते 24/7 24 घंटा तो CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये असतात. 3 लेअर सिक्युरिटी असतात त्या ठिकाणी, डबल लॉक सिस्टम असते त्या ठिकाणी. आणि जे CCTVचा फुटेज आहे तो पूर्ण फुटेज आम्ही एक टीव्हीवर पॉलिटिकल पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी देतो. त्यांना अधिकार आहे की स्ट्रॉंग रूमचे जस्ट बाहेर प्रिमाइसेस मध्ये तुम्ही एक शेड तुमचे उभे करू शकता. 24 तास तुम्ही त्या ठिकाणी बसू शकतात आणि तुम्हाला मी CCTV फुटेज देतो. तुम्ही पूर्णपणे बघू शकता की कोण आतमध्ये जात आहे किंवा नाही जात आहे. हे सगळे आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करून देतो. तर स्ट्रॉंग रूम मध्ये हॅक होण्याचे काहीच प्रश्न उद्भवत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे पल्स आहे त्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग असते ईव्हीएमच्या. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या इंटरफेरन्स बद्दल कुठल्याही प्रकारच्या पॉसिबिलिटी नाही आहे. आणि वारंवार इंडिपेंडेंट एजन्सीज त्याला ऑडिट करतात की सर्व गोष्टी बरोबर आहे किंवा नाही. कुठेही पॉसिबिलिटी तो हॅकिंगच्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या आहे नाही. त्यानंतर व्हीव्हीपॅट काउंटिंग बद्दल आम्हाला मॅन्डेटरी आहे की 5 व्हीव्हीपॅट आम्हाला मोजायचे आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये इलेक्शनच्या काउंटिंग झाल्यानंतर. आता यामध्ये एक रूल 56D आहे. 56D त्यामध्ये कॅन्डिडेट सांगू शकतात की आम्हाला हा ज्या मशीन आहे, हा ज्या बूथ आहे त्याच्या व्हीव्हीपॅटच्या मोजणी करून दाखवा. मार्च मध्ये एकही ऍप्लिकेशन आला नाही. ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतलाय त्यांच्याकडून पण हा आला नाही की अमुक मार्केटवाडीच्या तुम्ही व्हीव्हीपॅट काउंट करून दाखवा मला. त्यांनी ऍप्लिकेशन केलं नव्हतं. त्यानंतर अजून एक प्रावधान असा दिला आहे की तुम्ही कुठल्याही बूथच्या मायक्रो कंट्रोलरच्या चेकिंग करण्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यावर बेलचे इंजिनियर्स येतात आणि ते 1000 वोटच्या पुन्हा मॉक पोल करतात आणि तुम्हाला दाखवतात की तो रिझल्ट बरोबर आहे किंवा नाही. त्याच्याबद्दल पण मार्चपासून कुठल्याही प्रकारचे ऍप्लिकेशन आमच्याकडे आलं नाही. आता हे सगळे ईव्हीएम बद्दल मी टेक्निकल ऍस्पेक्ट सांगितला. त्यामध्ये पॉलिटिकल पार्टीच्या किती जास्त इन्व्हॉल्वमेंट आम्ही करून ठेवतो, त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी पारदर्शकप्रमाणे करण्यासाठी आम्ही त्यांना सहभागी करून घेतो. हे सर्व गोष्टीबद्दल मी डिटेलमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे. तिसरं असं आहे की जेव्हा आपण आक्षेप करतात तर आपला पुरावे द्यावे लागते. जर मी सांगितलं की हा माणसने अपराध केलाय तर मला साबित करावा लागेल तर तो माणसने अपराध केला आहे. तो माणसला साबित नाही करायचे आहे की त्यांनी अपराध केला नाही आहे. तर जर आक्षेप आहे, आपल्याला आक्षेप आहे तर आपण पुरावे सादर करा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर करा, आमच्याकडे सादर करा.
किंवा हायकोर्टमध्ये सादर करा, कुठल्याही प्रकारच्या पुरावे मी म्हणतो, तो आतापर्यंत त्यांनी सादर केला नाही आहे. जेवढे वोट अपेक्षित आहेत तेवढे वोट मिळाला नाही, हे कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स नसतोय. तो हा एक गोष्टी असा लक्षात ठेवला पाहिजे. चौथा असा आहे की त्या ठिकाणी मी चाचणी जे मॉक पोल जे थांबवून दिला मरकटवाडीमध्ये, त्याच्या क्रेडिबिलिटी काय आहे. आम्ही जे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवतो ईव्हीएम मध्ये, त्यामध्ये मी विस्तारपूर्वक सांगितलं की आम्ही किती एक पॉइंटवर आम्ही काय काय चेक्स अँड बॅलन्सेस काय काय सेफगार्ड्स ठेवतो. आपण जे चाचणी जे एक्झिट पोल करत आहात, चाचणी मतदान करत आहे, त्याचे काय क्रेडिबिलिटी आहे, आपण काय काय सेफगार्ड ठेवता, आणि कुठला काय गॅरंटी आहे की मी ज्याला ऍक्च्युअल पोलमध्ये ज्याला वोट केला त्याला तो माणसला आम्ही हे मॉक पोल जे तुम्ही कंडक्ट करणार होता त्यामध्ये तुम्ही तोच माणसला वोट करणार आहे प्रत्येक माणूस, ह्याचे कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे. आणि पुन्हा मी सांगतो की इलेक्शन कंडक्ट करण्याचे जे अधिकार आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या शिवाय आणि त्यांची मशिनरी म्हणजे आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाही नाही आहे. इसलिए हमने इतना सीरियस कदम वहां पे उठाया था. त्या ठिकाणी आम्ही 89 लोकांवर FIR केला. आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की ईव्हीएम बद्दल आपण एक वेळी डिटेलमध्ये ईव्हीएमच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वेबसाईटवर त्यांनी एक प्रश्नाचे उत्तर दिलं आहे, ते एक वेळी वाचून घ्यावे. डाऊट असेल तर आम्हाला विचारावे. पण अशा प्रकारचे ईव्हीएमवर एक नो कॉन्फिडन्स तयार करून जर आम्ही काम केला तर हे खरंच आमच्या लोकशाहीसाठी एक खूप धोकादायक बाब आहे. आणि अगेन ECI.gov.in वर आपण FAQ सेक्शन मध्ये आपण कृपया एक वेळी पाहावे, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या त्यांनी खूप डिटेलमध्ये ECIने उत्तर दिलं आहे. ते सगळे पाहून आपल्याला पण लक्षात येईल की हा ज्या होत होता मार्केटवाडीमध्ये आणि ज्या प्रकारचे हे तयार करण्यात आलेलं आहे ते अगदी चुकीचे आहे. आणि म्हणूनच आम्ही हे सगळे कदम त्या ठिकाणी आम्ही घेतला होता. धन्यवाद. रूल 56D जे सांगितलं आपण, हो. व्हीव्हीपॅट मोजायचं, हे किती दिवसात त्यांनी ऍप्लिकेशन आपल्याकडे द्यायला हवं? त्याच दिवशी जेव्हा आम्हाला असं नियम कसा आहे मी थोडा विस्तारपूर्वक सांगून देतो. 5 ईव्हीएम आम्हाला मॅन्डेटरी मोजायची असते. पण 5 ईव्हीएम मोजण्यापूर्वी ज्या व्हीव्हीपॅट वर रिझल्ट डिस्प्ले नाही झाला आहे, मतलब आम्ही रिझल्टच्या बटन दाबला आणि काहीच डिस्प्ले नाही झाला, त्याचे व्हीव्हीपॅट आम्हाला मोजावे लागते. हा ना. नंबर 2, ज्या ठिकाणी मॉक पोलचा रिझल्ट प्रिसाइडिंग ऑफिसरने क्लिअर नाही केला, जे 50 वोट आम्ही मॉक पोल देतो त्याचे रिझल्ट क्लिअर करावे लागते, त्यानंतर ऍक्च्युअल मतदान सुरू करावे लागते. एक ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसरने तो मॉक पोलचा रिझल्ट क्लिअर नाही केला होता, त्याच्या मला मोजावे लागते. पण तोच कंडिशनमध्ये मोजावे लागते की जर जे विनिंग मार्जिन आहे तो वोट्स इन ईव्हीएम पेक्षा कमी आहे तेव्हाच आम्ही मोजतो, नाही तर आम्ही तो मशीनला बाजूला ठेवतो. असा समजा की विनिंग मार्जिन 30,000 आहे आणि त्या मशीनमध्ये 800 वोट आहे, तर त्याच्या मोजण्यात कुठल्या प्रकारचा अर्थ नाही आहे, रिझल्ट चेंज होणार नाही. आणि थर्ड जे आहे तो आम्ही रूल 56D मध्ये जर कॅन्डिडेटने ऍप्लिकेशन केला की हा बूथचा व्हीव्हीपॅट मला मोजून पाहिजे, तर ते ऍप्लिकेशन करू शकतात. मार्च मध्ये कुठल्या प्रकारचा असा ऍप्लिकेशन आला नाही. आणि त्यानंतर हे सगळे केसेस संपल्यानंतर आम्ही 5 व्हीव्हीपॅट मशीनच्या RO चिठ्ठी काढतात, हा ना, त्यांच्या समोरच, आणि चिठ्ठी काढून ज्याच्याला जे बूथ क्रमांक आला त्याच्या बूथच्या व्हीव्हीपॅट मोजणी करतो. उमेदवारांना फेर मतमोजणीची मागणी करण्याचा अधिकार आहे उमेदवारांना. ती प्रक्रिया कशी आहे? काही लोकांनी त्यावर पण करेक्ट कसं आहे की जसा तुम्ही सांगितलं, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की त्यांना फेर मतमोजणी मागण्याचा अधिकार आहे, करून घेण्याचा अधिकार नाही आहे. ते पूर्णपणे निवडणूक निर्णय अधिकारीचे अधिकार आहे. त्यामध्ये नियम असा आहे की मोस्टली पोस्टल बॅलेट बद्दल एक संभ्रम असू शकते की हा पोस्टल बॅलेट आहे, रिजेक्ट करायचे की ऍक्सेप्ट करायचे, त्यावर हे असू शकते. पण ईव्हीएमचा जे रिझल्ट आहे, तुम्ही असा नाही सांगू शकता की मला अपेक्षा होती की मार्केटवाडीमध्ये मला एवढा वोट मिळाला पाहिजे आणि तेवढे वोट मिळाले नाही. काहीच पुरावे तुम्हाला सादर करावे लागेल, नाही तर प्रत्येक उमेदवाराला हेच वाटते ना की मी जिंकणारच, त्याप्रमाणे तर फक्त फेर मतमोजणी करून घेऊ. आणि दुसरा त्यामध्ये विनिंग मार्जिन एवढा असला पाहिजे, असं समजा की विनिंग मार्जिन 200-300 आहे, हा ना, खूप क्लोज कंटेस्ट आहे,
त्यामध्ये ते लोक रिटर्निंग ऑफिसर कॅन डिसाईड की ठीक आहे अमुक अमुक बूथचे जे मशीन आहे ते परत आणा, आम्ही त्याच्या मोजणी करू. आणि तिसरा त्यामध्ये असं आहे की मतमोजणी करताना तुमचे काउंटिंग एजंटनी आक्षेप घेतला होता काय? तुमचे काउंटिंग एजंटनी आक्षेप घेतला नाही. तुमचे मतमोजणी प्रतिनिधी जे आहेत त्यांनी पूर्ण दिवस आक्षेप घेतला नाही. शेवटची तुम्ही सांगता की नाही पूर्ण मतमोजणी मला परत करून द्या. तसं नाही चालणार. तुमच्याकडे पुरावेसोबत कारण असला पाहिजे. कारण नसेल तर आम्ही कसं मतमोजणी फेर मतमोजणीची प्रक्रिया आपल्याला विचारायची. फेर मतमोजणीची तोच आहे ना ऍप्लिकेशन ते करू शकतात. आणि आरओ हे काही निकष त्यांनी दिला आहे की मतलब विनिंग मार्जिन किती आहे, खूप कमी आहे काय. आणि जेवढा विनिंग मार्जिन आहे असं समजा दोन प्रकारचे फेर मतमोजणी असतात, एक पार्शियल आणि एक टोटल. पार्शियल म्हणजे मला अमुक अमुक बूथचे मशीनच्या परत तुम्ही मशीन आणा, आम्ही त्यावर आम्ही परत बघू त्याचे रिझल्ट. आणि दुसरं आहे की तुम्ही पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या फेर मतमोजणी करा. तर पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या चे फेर मतमोजणी जर तुम्हाला करायचे तर त्याचे तुमच्याकडे सबळ एकदम पुरावे असले पाहिजे, नंबर 1. आणि जर तुम्ही सांगितलं की हे 3 बूथचे मला फेर मतमोजणी करायचे, ते मी उदाहरणासाठी सांगतो की ते जे 3 बूथ आहे त्यावर टोटल मत 3000 पडले आहे आणि विनिंग मार्जिन 30,000 आहे, मग ते नाही करू देणार ना तुम्हाला. आरो निर्णय घेणार की आम्ही नाही हे करून देणार तुम्हाला. विनिंग मार्जिन 300 आहे आणि ज्या बूथच्या मशीनवर तुम्हाला डाऊट आहे त्यामध्ये 800 वोट आहे, मग ते फेर मतमोजणीचा अधिकार आहे, हा ना. आणि ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे ते जिंकले पण आहे माळशिरसमध्ये, हा ना. तो आक्षेप घेण्याचे काय हे आहे. नाही, उत्तरचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी पैसेही भरले मतमोजणी. हा तो फेर नाही तो मी सांगतो. महेश कोटे साहेबनी 2 बूथचे फेर मतमोजणीचा त्यांनी काय एक मायक्रो कंट्रोलर जे मी सांगितलं ना, मायक्रो कंट्रोलर चिप चेकिंगच्या तुम्ही जर 40,000 रुपये भरला तर ते इंजिनियर्स येतील, हा ना. 45 दिवस नंतर इलेक्शन पिटिशनच्या पिरियड संपल्यानंतर ते इंजिनियर्स येतील, ते तुम्हाला चिप दाखवतील आणि त्या मशीनवर 1000 वोट करून तुम्हाला दाखवतील मॉक पोल. आणि तुम्ही ते बघू शकतात की तो बराबर मॅच होत आहे किंवा नाही. ते तुम्हाला अप्लाय करावे लागते. तो पण ऍप्लिकेशन आतापर्यंत मार्चेसमध्ये आला नाही आहे. 7 दिवसाच्या हा 7 दिवसात ते आत करू लागते. ते 7 दिवसाचे पिरियड संपला. तो ते जर त्यांनी सांगितलं असतं की हे 3 जे हे आहेत तुमचे हे जे 3 बूथ आहे 96, 97, 98 मार्करवाडी, मी 40,000 रुपये प्रति बूथ भरतो, 1,20,000 आणि मला तुम्ही करून दाखवा मॉक पोल, तर आम्ही करून दिलं असतं ना. त्याप्रमाणे उत्तर सोलापूरमध्ये उमेदवार महेश कोटे साहेबांनी 2 बूथसाठी केलं आहे ना. ते 45 दिवस संपल्यानंतर आम्ही इंजिनियरला बोलविणार आणि त्यांच्या समोर तो होणार ना प्रोसेस. असं म्हणणं होतं की अगोदर जे मतदान झालेले ते बघता येईल का? अगोदर मध्ये कुठले 20 नोव्हेंबरला जे आपलं ऑक्टोबरला जे मतदान झालं ह्याला नोव्हेंबरला ते बघायचं आहे म्हणतात ते. पण ते आपली प्रक्रिया अशी आहे की परत एकदा पूर्वी क्लिअर करू. नाही आम्ही पूर्ण क्लिअर करतो आणि त्यानंतर मॉक पोल करून दाखवतो ना तुम्हाला. अच्छा, दुसरा एक गोष्टी आठवून आला मला. जसा मी सांगितलं ना, हा जो मायक्रो कंट्रोलर आहे आणि चिप आहे ते 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. 1 टाइम प्रोग्रामेबल मध्ये काय झाला की तुम्ही एकाच वेळी त्याला प्रोग्राम करू शकता. असा समजा, उदाहरणासाठी मी सांगतोय, चुकीचे रिपोर्टिंग नंतर करू नका. असा समजा उदाहरणासाठी की तो असा प्रोग्राम झालाय की तुम्ही एक उमेदवारला दिया पण सगळे वोट दुसरे उमेदवारला जाणार. तर जे FLC मध्ये मॉक पोल झाला आहे, जे कमिशनिंग मध्ये मॉक पोल झाला आहे, जे त्या दिवशी पोलिंग डेच्या दिवशी 50 वोट जे आम्ही देतो मॉक पोल मध्ये, तर प्रत्येक मध्ये तसंच आलं पाहिजे ना, कारण हे 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. मतलब मला सांगा की मॉक पोल मध्ये तुमचे प्रतिनिधींनी सांगितलं आहे की 50 वोट जे दिले आहे तेवढेच रिझल्ट आला आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारचा जादू घडला की त्यानंतर हे हॅक होऊन गेला? प्रिसाइडिंग ऑफिसरने त्या समोरच बसून त्यांच्या मनातून हॅक करून दिला काय प्रोग्राम ईव्हीएम? जर हॅक आहे तर अगोदर पण चुकीचे रिझल्ट दाखवला पाहिजे ना. हा खूप महत्वाचा एक बाब आहे, लोकांना हे माहिती असलं पाहिजे. रहने के बावजूद भी प्रशासकीय व्यवस्था पर जो लोगों का विश्वास कम हो रहा है, इसकी वजह क्या है? नाही, मला नाही वाटते की विश्वास कमी होत आहे. जर विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखा इथे परिस्थिती झाली असती. ऐका ना थोडं एक सेकंड मला त्यांचे उत्तर देऊन द्या. जर प्रशासकीय यंत्रणावर विश्वास कमी झाली असती ना, तर बांगलादेशमध्ये जे घडलं आहे की लोकांना विश्वास नाही राहिला होता की जे निवडणूकमध्ये जे पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यावर आम्हाला विश्वास नाही, त्यानंतर विद्रोह झाला होता. तसा प्रकारचे कुठेही नाही आहे. प्रशासकीय यंत्रणावर त्यांना विश्वास आहे. ईव्हीएम वर जर काही लोक हे अविश्वास लोकांमध्ये पसरवण्याचे त्यांचे प्रयास आहे, तर त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे हे दिलं आहे. आणि त्या म्हणूनच मी सांगतो
की ईव्हीएम बद्दल मत बनविण्यापूर्वी, तुमच्या मत तयार करण्यापूर्वी एक वेळी पूर्ण माहिती घ्या. ECI.gov.in मध्ये फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन मध्ये एक एक गोष्टीच्या उत्तर तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमचे मत ठरवा. ईव्हीएमबाबत आक्षेप घेतला जातोय. केवळ सोलापुरातच पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला खुलासा करण्याचा काय आहे म्हणजे प्रसंग का सगळीकडे ही प्रक्रिया आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन रविवार असून सुद्धा दबाव वगैरे आहे का? माझ्या माहितीप्रमाणे चाचणी मतदान घेण्याचा ज्या प्रयास आहे ते फक्त मरकडवाडीमध्ये झाला आहे. मरकडवाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. मी सोलापूरचा जिल्हाधिकारी आहे. निवडणूक प्रक्रिया माझे खाली झाला आहे. तर मी असा निर्णय घेतला की मला इकडे क्लिअर केला पाहिजे गोष्टी. सर ते ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे. सर आपण बघतो की ज्यावेळेस आपण चॅलेंज वोट करतो त्या माणसांना ऍफिडेव्हिट घेतो आणि टेस्ट वोट हो तर त्याचं खूप चुकीचं निघालं तर त्या गुन्हे दाखल करतो. हो आता मार्केटवाडीचं पूर्ण राजकारण सुरू आहे आणि मोठमोठे नेते तिथं सगळ्यांची दिशाभूल करतायत. त्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण करतायत. अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करताय? नाही, त्यामुळे म्हणूनच आम्ही 89 लोक रेफर केलं आहे. आणि जे टेस्ट वोटच्या तुम्ही प्रक्रिया सांगितलं ना, टेस्ट वोटच्या कसं आहे की त्या दिवशीच करावे लागते. बरोबर. तुम्ही एक मला वाटतं की एक प्रकरण झाला पण होतं आणि तिथे आम्ही FIR पण केलं. टेस्ट वोट त्यांनी सांगितलं की मी ज्याला बटन दाबला वेगळे माणूस तर व्हीव्हीपॅट वेगळे माणसच्या हे निघाला. परत आम्ही त्या ठिकाणी टेस्ट वोट केला आणि ते बरोबर आला. त्यामध्ये आम्ही FIR केला. जर आता हे जे सगळे तुमच्या मार्केटवाडीमध्ये घटना झाली आहे तर त्या ठिकाणी आम्ही भारतीय न्यायसंहिता जे 189(1), 189(2) सगळे खाली आम्ही FIR फाईल केलं आहे ना. 89 लोकांना आम्ही कारवाई केली आहे. सगळेच आता देशभरातले नेते तिथे यायला लागले म्हणून म्हटलं की बघा, मला असं वाटते की अशा प्रकारचा संभ्रम जर त्यांनी निर्माण करत आहेत, ते लोक जर निर्माण करत आहे तर त्याच्या जे उत्तर आहे तो हेच आहे की आम्हाला प्रशासनाला प्रत्येक जागा लोकांना समजावे लागेल की हा पद्धत आहे, ईव्हीएमचा हा पद्धत आहे, एवढी टेक्निकल ऍस्पेक्ट आहे जे मी हे प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून करतो. प्रत्येक लोकांवर तुम्ही FIR करून नाही फिरू शकतात कारण ते पण आमचेच नागरिक आहे. जर कोणी संभ्रम निर्माण जे करत आहे, विशेष लोक आहेत लोकांसंदर्भात आता विशेष लोक जे आहेत तर त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करू. त्यांना शोधून सर, ते त्याला जोडलं आता त्याच्यावरनं आता असं होतं की मार्केटवाडीचे लोक त्यातले काही जण आता उपोषणाला बसायला सुरू झालेले आहेत. ते आंदोलन जर सुरू झालं ते परत पुन्हा वाढणार आहे, ते साहजिकच आहे. मग पुन्हा ते थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया राबवणार? तर मी ऐका ना तर ते जे लोक संवाद होत होते त्यातल्या एका व्यक्तीने सांगितलं की मतदान XYZ पक्षाला केलं आणि दुसरीकडे व्हीव्हीपॅट दुसऱ्या पक्षांना दिसलं, असं ते जाहीर कार्यक्रमात बोलले गेले. त्या संदर्भात काही कारवाई होणार? मी आणि SP बसून त्यामध्ये ठरवतो की काय करायचं है ना. आता हा जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्याचे हेच उद्देश होता की ईव्हीएम बद्दल आणि पूर्ण प्रोसेस बद्दल जे वारंवार प्रश्न मार्केटवाडीचे काही लोक निर्माण करत आहेत त्याचे उत्तर देण्यासाठी हे केलं होतं आणि त्याबद्दल आम्ही नंतर घेऊ ना, पण त्यामध्ये कडक कारवाई होईल. सभा झाल्यानंतर ईव्हीएमच्या समर्थनात घोषणा दिल्यात काय लोकांनी आणि धन्यवाद. दाखल झालेले आहे ना, आंदोलन झालेले आहे त्यातले बहुतांश लोक 4-5 मार्केटवाडीचे सोडले तर बाकीचे सगळे बाहेरचे अशी पण माहित आहे आम्हाला. त्यावर आम्ही कारवाई करू. तो वेगळा परिस्थिती होता पण ऍक्च्युली काय झालं की मार्केटवाडी पण नॅशनल मीडियामध्ये पण हायलाइट झालं आहे. तर हे बाकी लोकांना मार्केटवाडी खूप लोकल मतलब 3000 लोक आहेत त्या गावामध्ये. त्या ठिकाणी आम्ही लोकांना समजून तहसीलदारला पाठवून नायब तहसीलदारला पाठवून त्यांना आम्ही समजून सांगणार. तो आमचा हे आहे आणि जे लोक ऍक्च्युली लोकांना हे करत आहेत, मिसगाईड करत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार कारण हे छोटी मतलब लहान गोष्ट नाही आहे. पण हा जब आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता बाकी लोकांसाठी पण होता, मार्केटवाडीच्या लोकांना सोडून ज्यांना ईव्हीएम बद्दल संभ्रम होता तो असे प्रकारचे सेफगार्ड्स आहेत. सर, ते ग्रामस्थांचं असं देखील म्हणणं आहे की आम्हाला ऍक्च्युअल जे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यावर कुठलेही परिणाम करायचे नाही किंवा आमच्या चाचणी वोटिंगमुळे त्याच्यावर कुठले परिणाम होणार नाहीत. आम्ही स्वतःच्या खात्रीसाठी हे सगळं करत होतो, तर प्रशासनानं अडवण्याचं काय कारण होतं? सी द पॉइंट म्हणजे मी तो सांगितला ना की तुम्ही स्वतःच्या खात्रीसाठी हा ज्या फंक्शन आहे, हा ज्या काम आहे ते पूर्णपणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे. बरोबर, पूर्णपणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. उदाहरणासाठी जर एक गावचे लोकांनी ठरवलं की नाही पोलीस प्रशासन बरोबर काम नाही करत आहे, आम्ही एक स्वतःचा प्रयोग करतो, आम्ही पोलीस आणि जेल आम्ही स्वतः तयार करतो आणि बघतो की कसं होईल, तो नाही चालणार ना तसा. आलो लक्षात. जे काम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीचे आहे, प्रशासकीय यंत्रणाचे आहे ते आम्हालाच करावे लागेल. ते त्या ठिकाणी तुम्ही एक प्रयोग आणि एक्सपेरिमेंट नाही करू शकतो. निवडणूक आयोगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे फेर मतदान म्हणा आपण म्हणल्यासारखं असं कधी झालंय का? मला तर माहित नाही.
माहिती माहिती. नाही सर, आता ते निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत आणि समजा निवडणूक आयोगाने जर त्यांना परमिशन दिली की त्या गावापुरती हे रिलेशन दुसरं असं आहे की आपण मुद्दे सांगितले पारदर्शकतेबद्दलचे हम्म. परंतु त्याच्यामध्ये आणखी पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने सुधारणा होणे काही अपेक्षित असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. बघा कसं आहे एक ते त्यांनी नाही ऐका ना, तर हे जनरल तुम्ही हे नाही करू शकत. तुम्ही आम्हाला सांगा ना की कुठे कुठे तुम्हाला अजून इन्व्हॉल्वमेंट पाहिजे तुमच्या. मतलब सांगितलं नाही पाहिजे, पण आता असा हे आहे, परिस्थिती अशी आहे की FLC साठी जे 30 दिवस चालते ना, डेप्टी डी इथे बसले आहेत, त्यांना विचारा, त्यांना एक एक माणूसला कॉल करावे लागते की कृपया तुम्ही येऊन हे करा, एक माणूस तर असला पाहिजे तुमच्या समोर झाला पाहिजे. आम्हाला त्यांना हे करावे लागते. कमिशनिंगचा जे प्रोसिडियर असते तो जवळपास 2 दिवस 3 दिवस चालते. आम्हाला त्यांना हात जोडून विनंती करून सांगावे लागते की तुमची उपस्थिती इथे हे आहे आणि प्लीज इथे तुम्ही उभे राहा. आणि यांना माहित आहे, ते एक एक माणूसला कॉल करतात की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या. जे कमिशनिंगच्या जे 5% मशीनवर 1000 वोट जे द्यावे लागते ना, तर आम्ही त्यांना विनंती करून सांगतो की तुम्ही कृपया 10 वोट तर टाका, 20 वोट तर टाका. आम्हाला रिपोर्ट पाठवायचे, आम्हाला व्हिडिओमध्ये आला पाहिजे, तुमची सही पाहिजे आम्हाला. आणि यानंतर तुम्हाला कुठे इन्व्हॉल्वमेंट व्हायचे. जे रँडमायझेशन आम्ही मशीन्सचे करतो, 2 रँडमायझेशन असतात. एक आम्ही करतो की कुठल्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीला कुठले कुठले मशीन्स जातील. ते रँडमायझेशन सॉफ्टवेअर आहे, ते आम्हाला त्यांच्या समोर आम्ही करतो आणि त्याची यादी आम्ही त्यांना देतो. आणि त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी लेवलवर पुन्हा एक सेकंड रँडमायझेशन होत असते. त्यामध्ये कुठल्या बूथवर कुठला मशीन जाईल ना, तो पण ते रँडमायझेशन मध्ये हे करते की बूथ नंबर 1 वर कुठल्या नंबरच्या CU, कुठल्या नंबरच्या BU व्हीपॅट जाईल. तो पण आम्ही त्यांच्या समोर करतो आणि त्याची यादी आम्ही त्यांना देतो की तुमचे पोलिंग एजंटला तो यादी देऊन टाका की तोच मशीन बूथवर आलाय की नाही. तो मतलब अच्छा, स्ट्रॉंग रूम मध्ये जे आम्ही मशीन ठेवतो 3 लेअर सिक्युरिटी आहे. आतमध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, त्यानंतर SRPF, त्यानंतर स्टेट पोलीस. CCTV मला वाटते की रामवाडी गोडाऊन, कारण लोकसभाच्या मला आठवण आहे, रामवाडी गोडाऊनवर 60 किंवा 62 कॅमेरे आम्ही फिट केला होता. आणि CCTV फुटेज आम्ही तुम्हाला समोर देतो की तुम्ही रामवाडी गोडाऊनच्या परिसरमध्ये तुमचे शेड उभा करा आणि तिथे बघत राहा. तर हे विचारलं पाहिजे की 24 तास तुम्ही तिथे हे राहू शकतात. तर हे विचारलं पाहिजे की किती लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. 24 तास किती लोक त्या ठिकाणी, किती पार्टीचे किती लोक उपस्थित होते. सर, हे मार्क्सवाडी की प्रचार चालू आहे का? अफवा या संज्ञेमध्ये मोडतो. मग अफवा पसरवल्याबद्दल तर नेते मंडळींविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्याचं धाडस का दाखवलं जात नाही प्रशासनाला? एक दिवस आधी आता झालंय ना. आता वातावरण तयार करतात, सभा घेतायत, मेळावे घेतायत. पुन्हा एक प्रश्न सांगा ना तुमच्या. सर, हे जे सगळं आहे आपलं म्हणणं की निर्देशानुसार किंवा जे नियमावलीनुसार पारदर्शकपणे चालतं आणि मग तरी सुद्धा ह्या शासनावरती आक्षेप यावा किंवा सगळ्या सिस्टम असा अपप्रचार केला जातो. म्हणजे हे अफवा पसरवल्याच्या संज्ञेमध्ये आहे. मग आज जर उघडपणे येऊन जर ते लोक असं आव्हानात्मक बोलत असतील प्रशासनाला, तर आजच्या लोकांविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत की नाही? आज जे लोक बोलले आहेत, नंबर 1 जे उमेदवारांनी आक्षेप घेतला होता सगळीकडे, त्यांच्यावर आम्ही त्या दिवशी गुन्हा दाखल केला आहे. 89 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. आता किती गुन्हा दाखल करायचे, काय करायचे नाही, ते प्रशासकीय भाग आहे. फक्त गुन्हा दाखल जर तुम्ही करत फिरला ना, तर लोकांना काय वाटतं की खरंच काही झालं असेल, त्यामुळेच हे लोक एवढे हे आहे. तर जसं मी सांगितलं की आमच्या डबल स्ट्रॅटेजी राहील. एक तर आम्ही कारवाई पण करू, त्यावर ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावर आम्ही करू. आणि दुसरा नायब तहसीलदार प्रांत तिथे जाऊन थोडे दिवसानंतर तिथे जाऊन लोकांना समजून पण सांगतील. हे दोघं मतलब तुम्हाला स्ट्रॅटेजी करूनच ठेवावी लागते. जसं मी सांगितलं की शेवटची मार्केटवाडी जी आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याचे नागरिक आमचेच लोक आहे. सर्वांच्यावर गुन्हा दाखल करणे हे योग्य राहणार नाही. आम्ही ते ऐका ना 89 ऐका हा, तर त्यांच्यावर पण कारवाई होईल. त्यांच्यावर पण कारवाई होईल. त्यांचे ऐका ना त्यांच्यावर पण कारवाई होईल. ठीक है, ये पूरा आता मतलब मराठी बोलून माझ्या हिंदी फार हे झालं. छोटा बोले था मैं छोटा में बोल देता हूँ. नमस्कार, मैं कुमार आशीर्वाद, कलेक्टर सोलापुर. 29 नवंबर 2024 को मार्चरेस तालुका के मार्करवाड़ी गांव में वहां के गांव के कुछ नागरिकों ने टेस्ट वोट एग्जिट पोल करने का एक निर्णय लिया था. उन्होंने निवेदन किया था, उसको हमने नकारा है
और जिन्होंने वहां पे 144 का सीआरपीसी 144 और भारतीय न्याय संहिता का 163 का आदेश लागू किया गया, कर्फ्यू लागू किया गया, उसका उल्लंघन जहां पे हुआ उसमें एक 89 लोगों पे एफआईआर भी दाखिल हुआ है। कुछ लोगों ने ईवीएम पे संभ्रम एक निर्माण करने की कोशिश की है। ईवीएम के बारे में मैं थोड़े कम शब्दों में उसका एक क्लैरिटी दे देता हूं कि ईवीएम में कितने ज्यादा सेफगार्ड्स हैं। ईवीएम का सबसे पहले फर्स्ट लेवल चेकिंग होता है जो अगस्त के महीने में होता है। उस समय भी सारे जो राजकीय पक्ष है उनके प्रतिनिधि के सामने वो होता है। उसके बाद कमिश्निंग होती है। अच्छा, एफएलसी में हम हर मशीन पे 6 वोट देते हैं, हर कैंडिडेट को 96 वोट दिए जाते हैं हर बीयू पे, और उनके सामने दिए जाते हैं, राजकीय पक्ष के प्रतिनिधि के सामने दिए जाते हैं। उनका साइन हम लेते हैं और वीडियो में भी हमारे पास है। फिर कमिश्निंग होती है। कमिश्निंग में अगेन हम हर मशीन पे 1 वोट देते हैं और 5% मशीन पे 1000 वोट देते हैं। वो भी राजकीय पक्ष के प्रतिनिधि के सामने होती है। उन्हें हम प्रोत्साहित करते हैं कि आप खुद बटन दबा के वोट दीजिए और देखिए कि सब सही से आ रहा है कि नहीं। जिस दिन एक्चुअल पोल होता है, पोलिंग डे के दिन, हम लोग एक मॉक पोल करते हैं। 50 वोट दिए जाते हैं और वो भी पोलिंग एजेंट के सामने, जो राजकीय पक्ष के प्रतिनिधि हैं, पोलिंग एजेंट, उनके सामने ये प्रक्रिया की जाती है। और मार्करवाड़ी में 3 बूथ है, बूथ नंबर 96, 97, 98। वहां पे जिन लोगों ने आक्षेप लिया है, जिस उम्मीदवार ने आक्षेप लिया है, उनके भी प्रतिनिधि थे। उन्होंने भी मॉक पोल सर्टिफिकेट पे उनका साइन है कि मॉक पोल में जिस आदमी को वोट दिया गया उतने ही वोट आए थे। ईवीएम में जो टेक्निकल एस्पेक्ट अगर आप देखेंगे तो इसमें कोई इंटरनेट कनेक्टिविटी नहीं है, ब्लूटूथ कनेक्टिविटी नहीं है, इसमें एक्सटर्नल पोर्ट नहीं है, इसमें वायरलेस कनेक्टिविटी नहीं है, तो हैकिंग का कोई प्रश्न उठता ही नहीं है। इलेक्ट्रोमैग्नेटिक शील्डिंग इसमें रहती है, इसलिए इलेक्ट्रोमैग्नेटिक पल्स से इसमें इंटरफेरेंस नहीं किया जा सकता है। इसका जो माइक्रो कंट्रोलर चिप है वो एक टाइम प्रोग्रामेबल है, एक ही टाइम आप उसमें प्रोग्राम लिख सकते हैं और उसके बाद उसमें आप प्रोग्राम चेंज नहीं कर सकते हैं। सो अगर मॉक पोल में, एक्चुअल पोल के दिन जो हम 50 वोट की मॉक पोल लेते हैं, अगर कुछ गड़बड़ होता है तो उसी समय गड़बड़ आता है, उसके बाद कैसे गड़बड़ आता? मॉक पोल में सब कुछ सही आया, फिर अचानक से क्या जादू हो गया कि एक्चुअल पोल में गड़बड़ आने लगा। इसलिए हर प्रोसेस पे, हर स्टेप पे लोग जो प्रतिनिधि हैं, राजकीय पक्ष के प्रतिनिधि को हम इन्वॉल्व करते हैं। स्टार्टिंग से एंड तक उनके सामने सब कुछ होता है, जो हमारे पास वीडियो में है, जिनका हमारे पास साइन है। और टेक्निकल एस्पेक्ट के बारे में भी मैंने आपको जानकारी दी है। लास्ट में मार्करवाड़ी में जो टेस्ट पोल का जो उन्होंने प्रयोग जो करना चाह रहे थे, जो हमने होने नहीं दिया, उसमें हमने इतनी 89 लोगों पे एफआईआर किया है। इतनी कड़क कार्रवाई हमने क्यों की? क्योंकि इलेक्शन लेना का अधिकार जो है रिप्रेजेंटेटिव ऑफ पीपल एक्ट 1951 के हिसाब से, उसके कलम 19A, 20 और 20A के हिसाब से सिर्फ और सिर्फ इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया और उसके मशीनरी को है, और कोई ये वोट या कोई भी एग्जिट पोल, टेस्ट पोल नहीं करवा सकता बैलेट पेपर पे। इसलिए हमने कड़क कार्रवाई की है। मैं सबसे अनुरोध करूंगा कि eci.gov.in पे आप अगर फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन के सेक्शन में जाएंगे तो हर एक उत्तर, ईवीएम के बारे में जो भी आपके मन में प्रश्न होंगे, वो हर एक प्रश्न का उत्तर बहुत ही सफाई से, बहुत ही सरल भाषा में वहां दिया हुआ है। तो मेरी सबसे विनंती होगी कि पहले आप वो चीजों को पढ़े, उस वेबसाइट को विजिट करें और उसके बाद ईवीएम के बारे में अपना मत बनाएं। किसी भी गलत अफवाह का शिकार ना हो। जो भी इलेक्शन का प्रोसेस हुआ है बहुत ही क्लीनली हुआ है, किसी ने कभी कोई आक्षेप नहीं लिया है और बहुत क्लीनली हुआ है। मार्करवाड़ी का एक बहुत जो काफी लोग हैं वो उस अग्री करते हैं कि कोई गड़बड़ नहीं हुआ है, जिसको हमने वोट दी उसी का आया है। तो इस प्रकार का कोई भी अगर संभ्रम करने का कोशिश करता है तो उस पर हम कार्रवाई भी करेंगे। बट लोगों से फिर से पुनः मैं एक बार विनंती करता हूं कि eci.gov.in के फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चंस के सेक्शन में जाके ईवीएम के बारे में जाने, आपको सारी चीजें क्लियर हो जाएंगी। बहुत बहुत धन्यवाद। इसको आप लोग थोड़ा ये करिए, है ना, बहुत ही इलेक्शन के बाद भी इलेक्शन का काम ही करते हुए ठीक है। इलेक्शन कमिशनला आता तुम्हाला बंद करा